गुड मॉर्निंग फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आजच्या प्री मार्केट रिपोर्टमध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या प्री मार्केट रिपोर्टला आणि जाणून घेऊयात की आजच्या स्टॉक मार्केटमध्ये काय घडू शकतं ते. त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला नक्कीच विसरू नका. मित्रांनो, काल रात्रीपर्यंत जगामध्ये सगळं काही ठीक होतं, परंतु गेल्या 3 तासामध्ये पूर्ण जग हे डिस्टर्ब झालेलं आहे फायनान्शियली. आता जर आपण काल रात्री जर US मार्केट पाहिलं तर US मार्केट मोस्टली म्हणजे सगळेच त्यांचे इंडेक्सेस हे ग्रीनमध्ये क्लोज होते. नॅसडॅक, S&P 500 सगळे ओके. कुठल्याही प्रकारचा प्रॉब्लेम जगामध्ये नव्हता. आणि इव्हन काल जे आपलं मार्केट क्रॅश झालं, आपलं मार्केट जे पडलं, आपण त्याला लिटल करेक्शन म्हणू शकतो, परंतु 25,000 जेव्हा मार्केटनं ब्रेक केला तेव्हा जे काही स्टॉप लॉसेस आहेत 25,000वरती ते सगळे ट्रिगर व्हायला सुरुवात झाली आणि त्यामुळे मार्केट साधारण 150-200 पॉईंटच्या आसपास पुन्हा खाली पडलं. तिथनं थोडंसं रिकवर होऊन मार्केट बंद झालेलं आहे की ते ऑब्वियस होतं. त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अशी की काल दुपारी जेव्हा मार्केट पडायला लागलं तर सेम टाईमला अहमदाबादमध्ये जे काही प्लेन क्रॅश आहे ते झालेलं होतं. परंतु जनरली एवढ्या छोट्या गोष्टीसाठी मार्केट एवढं मोठं रिॲक्ट करत नाही. परंतु काय होतं, काल एकतर एक्सपायरी होती आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे रिसेंटलीच भारत पाकिस्तानचं युद्ध झालेलं आहे आणि अहमदाबाद म्हणजेच ते पाकिस्तानच्या बाजूच्या साईडवरतीच आहे, लक्षात घ्या. त्यामुळे मार्केटमध्ये असं सेंटिमेंट क्रिएट झालं की क्लॅरिटी नव्हती की विमान क्रॅश झाले ठीक आहे, परंतु ते कुणी मिसाईल टाकून क्रॅश केलं आहे की अजून काही घडलं आहे की टेक्निकल फॉल्टमुळे क्रॅश झाले, त्याच्याबद्दल कुठलीही क्लॅरिटी नव्हती. त्यामुळे मार्केटमध्ये एक सडन फॉल आपल्याला एक्झॅक्ट त्याच वेळेला पाहायला मिळाला. त्यामुळे दुसरं असं बेसिकली फार मोठं रिझन कुठलंच नव्हतं. इराण इस्रायलचं म्हणाल तर ते टेन्शन पूर्ण जगामध्ये होतं आणि ते असूनसुद्धा काही एक्स्कलेशन रात्रीपर्यंत न झाल्यामुळे US मार्केटसुद्धा ग्रीनमध्ये क्लोज होतं आणि आपलं गिफ्ट निफ्टीसुद्धा मे बी आज गॅपअप ओपन होणार होतं. परंतु झालं काय की 3 तासांपूर्वी, आत्ता सकाळी आपल्याकडे 3 तासांपूर्वी इस्रायलनं इराणवरती एक मॅसिव्ह अटॅक केलेला आहे, डिरेक्टली त्यांच्या न्यूक्लिअर फॅसिलिटीवरती. इस्रायलनं ऑलरेडी सांगितलं होतं की आम्ही अटॅक करणार आहोत, परंतु ते एवढ्या लवकर अटॅक करतील असं बिलकुल वाटलं नव्हतं. ओके, शनिवार रविवारमध्ये पॉसिबल होतं, परंतु त्यांनी आज पहाटेच अटॅक केलेला आहे आणि खूप मॅसिव्ह अटॅक आहे. त्यांची जी काही न्यूक्लिअर फॅसिलिटी आहे पूर्णपणे म्हणजे मे बी बऱ्यापैकी खूप चांगल्यापैकी डॅमेज झालेलं आहे, लक्षात ठेवा. त्यानंतर जे काही न्यूक्लिअर बॉम्ब बनवणारे त्यांचे जे सायंटिस्ट होते त्यातले टॉप सायंटिस्ट त्यांनी मारलेले आहेत. हे केवळ 2 ते 3 तासामध्ये घडलेलं आहे. मग तुम्ही विचार करा की इस्रायल किती तयारीमध्ये असेल, की त्यांना सगळी इत्थंभूत माहिती होती, सगळ्या गोष्टी त्यांच्या हातामध्ये होत्या. आता USनं लगेचच याच्यातनं रोल आउट केलेला आहे, म्हणजे USनं सांगितलं की या अटॅकमध्ये आमचा कुठलाही सहभाग नाही आहे. परंतु ते सगळ्या जगाला माहिती आहे की USनं ग्रीन सिग्नल दिल्याशिवाय हे एवढं मोठं काम इस्रायल एकट्यानं करू शकत नाही. ओके, त्यामुळे आपण काय म्हणतो की पडद्याच्या मागनं US उभा आहे आणि पडद्याच्या पुढे इस्रायल उभा आहे. ओके, जेणेकरून इराण डिरेक्टली USला ब्लेम करू शकत नाही, कारण USला ब्लेम करण्यासाठी त्यांच्या हातामध्ये काहीतरी पुरावे पाहिजेत आणि ते त्यांना कधीही मिळणार नाहीत. ओके, आता त्यामुळे झाले काय की कालचं जे US मार्केट आहे ते ऑलमोस्ट ग्रीनमध्ये क्लोज होतं, परंतु नॅसडॅकचे जे फ्युचर्स आहेत तर ते ऑलमोस्ट आता 2% डाऊन आहेत, खूप मोठे. आणि त्यामुळे आपलं गिफ्ट निफ्टीसुद्धा इंडिकेट करते की साधारण मार्केट 250 पॉईंटच्या आसपास गॅप डाऊन ओपन होईल. सो ही गोष्ट चांगली आहे आणि वाईट आहे. चांगली याच्यासाठी की काल गुरुवारी एक्सपायरी संपल्यामुळे खूप साऱ्या लोकांनी आपापले ओपन इंटरेस्ट जे आहेत तर ते अजून बनवलेच नव्हते, म्हणजे खूप साऱ्या लोकांच्या हातामध्ये पैसे आहेत हे लक्षात ठेवा. आणि त्यामुळे आज जर एवढं मोठं गॅप डाऊन ओपन होत असेल तर मे बी मार्केटमध्ये बाईंग होण्याचे चान्सेस हेविली आहेत. ओके, आता जर टेक्निकली सपोर्ट जर पाहिला तर अगेन तोच सपोर्ट आहे 24,500च्या आसपास, कारण 250 पॉईंट जर मार्केट गॅप डाऊन ओपन होत असेल तर साहजिकच आहे की मार्केट साधारण 24,600च्या आसपास, 600-650च्या आसपास ओपन होईल. तिथनं 100 पॉईंट खाली येणं काही फार मोठी गोष्ट नाही आहे. त्यामुळे 24,500च्या आसपास मे बी मार्केटमध्ये बाईंग होऊ शकतं. आता सिनेरिओ काय आहे की इराण कशा पद्धतीने रिटॅलिएट करतं त्याच्यावरती. तर आता हे साहजिकच आहे, ऑब्वियस आहे की येणाऱ्या शनिवार रविवारमध्ये इराण जे आहे तर ते रिटॅलिएट करेल, नक्कीच करेल. परंतु
इराण रिटॅलिएट करण्यासाठी इराणकडे तेवढी ताकद आहे का? तर ती नाही आहे. म्हणजे एनी हाऊ गुडघे इराणलाच टेकायचे हे सगळ्या जगाला माहीत आहे. परंतु ते कधी टेकणार? युद्धाच्या आधी की थोडंसं रिटॅलिएशन करून की कसं? ते पाहणं जास्त गरजेचं आहे. परंतु इस्रायलनं जे सांगितलं होतं की आम्ही तुम्हाला न्यूक्लिअर बॉम्ब बनवू देणार नाही, तर त्यांनी त्यांच्या न्यूक्लिअर फॅसिलिटीवरती अटॅक करून पूर्णपणे बऱ्यापैकी ते डॅमेज केलेलं आहे की मे बी इराण इथून पुढे न्यूक्लिअर बॉम्ब बनवू शकेल आणि त्याची धमकी जगाला देऊ शकेल याची शक्यता बऱ्यापैकी कमी झाली, हे लक्षात घ्या. म्हणजेच काय की आज एखादं गॅपडाऊन झालेलं परवडलं, परंतु रोज उठून इराण सांगणार की आम्ही न्यूक्लिअर बॉम्ब बनवणार आणि आम्ही जगाला थ्रेट देणार, तर ते कदाचित होणार नाही असं आता तरी वाटायला लागले. त्यामुळे आता 9 वाजेपर्यंत काय काय डेव्हलपमेंट्स होत आहेत, कुणाकडनं काय स्टेटमेंट्स येतात, US, इस्रायल आणि इराण ह्या तीनही देशांच्या स्टेटमेंट्सवरती तुम्ही लक्ष ठेवा आणि त्या पद्धतीनं ठरेल की मार्केट कुठे ओपन होईल. सध्या तरी दाखवते गिफ्ट निफ्टी की मार्केट साधारण 250 पॉईंटच्या आसपास गॅपडाऊन ओपन होईल, विच इज ओके, फाईन. परंतु जर ॲज अ इन्व्हेस्टर जर तुम्ही विचार केलात तर तुम्ही साधा विचार करा की आता तुम्हाला बाईंग अपॉर्च्युनिटी मिळते. जे शेअर्स तुम्ही मार्केट 25,000 25,200च्या आसपास मार्केट असताना खरेदी करायला तयार होतात, ते शेअर्स तुम्हाला आज स्वस्तात मिळत आहेत. म्हणजे ज्या शेअर्सचे फंडामेंटल्स खूप स्ट्रॉंग आहेत, ओके, तर अशा शेअर्समध्ये तुम्ही गुंतवणूक करणं हे कधीही फायद्याचं आहे, हे लक्षात असू द्या. त्यामुळे बी सेफ आणि जे काही फंड्स आहेत तर ते हळूहळू प्रत्येक सपोर्टवरती तुम्ही ते अलोकेट करायला सुरुवात करा. फर्स्ट सपोर्ट हा ऑब्वियस आहे, 24,500च्या आसपास आहे, ओके, 24,500 ते 5,500च्या दरम्यान. त्यानंतर जर मार्केट तिथनं खाली घसरलं तर खाली 24,000चा एक मेजर सपोर्ट आहे. परंतु जर हा पूर्ण ट्रेंड रिव्हर्स होऊन जर मार्केटला बेरिश झोनमध्ये जायचं असेल, ओके, तर मार्केटला 24,000 ब्रेक करून खाली बंद होणं खूप गरजेचं आहे डेली कॅन्डलस्टिक पॅटर्नवरती. तसं जर झालं तर मार्केट काही पुन्हा लवकर वरती येणार नाही आणि एवढ्या इझिली ऑल टाईम हाय जो आहे तर तो मार्केट प्लेस करणार नाही, हे लक्षात घ्या. त्यामुळे पाहावं लागेल काय होतं ते. परंतु बाईंग हे सपोर्टवरतीच करा. सपोर्ट लेवल जर ब्रेक झाली तर आयदर तुम्ही स्टॉप लॉस घ्या किंवा तुम्ही होल्ड करा. जर कंपन्या चांगल्या असतील तर तुम्ही बिलकुल होल्ड करायला हरकत नाही आहे. आणि याच्यामध्ये आता तुम्हाला IT स्टॉक्स थोडंसं बेटर करताना दिसतील, कारण IT चाललंच नव्हतं, लक्षात घ्या. IT स्टॉक्स अजूनही 200 डे मुव्हिंग ॲव्हरेजच्या खाली आहेत. त्यामुळे जे ॲग्रेसिव्ह स्टॉक्स आहेत तर ते सरेंडर करतील, परंतु जे डिफेन्सिव्ह स्टॉक्स आहेत तर ते मार्केटला सपोर्ट करत राहण्याचं काम करतील, लक्षात घ्या. त्यामुळे पॅनिक होण्याची बिलकुल गरज नाही, घाबरण्याची तर बिलकुल गरज नाही आहे. मार्केट गॅपडाऊन ओपन होतं आहे, होऊ द्या. तुम्ही तुमच्याकडली कॅश तयार ठेवा आणि हळूहळू डिप्लॉय करत राहा प्रत्येक सपोर्टवरती, ओके. आता जर आपण ओपन इंटरेस्ट पाहायचं म्हटलं तर ओपन इंटरेस्ट आज पाहण्यात काही अर्थच नाही, कारण आज पहिलाच दिवस आहे ट्रेडिंग सेशन. त्यामुळे ओपन इंटरेस्ट आज क्रिएट होईल, परंतु आता 25,000वरती प्रचंड कॉल रेटिंग होईल, हे लक्षात घ्या, प्रचंड. त्यामुळे एवढ्या इझिली आता पुन्हा मार्केट 25,000 ब्रेक करून वरती जाईल तर त्यासाठी पाहिजे काहीतरी फ्रेश ट्रिगर. कारण जेव्हा मार्केटनं 25,000 ब्रेक करून डेसिसिव्हवरती क्लोजिंग केलं होतं तर ती वेळ कुठली होती ते पहा. तर तेव्हा RBIने 50 बेसिस पॉईंटचा रेट कट केला होता आणि तो ट्रिगर पॉईंट होता. परंतु आता जर मार्केटला हायर साईडला जायचं असेल तर तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या की मार्केटला पाहिजे काहीतरी फ्रेश ट्रिगर मोठा, आणि त्यामुळे मार्केटमध्ये सध्या तो फ्रेश ट्रिगर नसल्यामुळे मार्केट खाली खाली स्लाईड करते. परंतु बाय ऑन डिपची स्ट्रॅटेजी कंटिन्यू राहील टिल 24,000, जोपर्यंत 24,000 ब्रेक होत नाही तोपर्यंत. तर 24,000 ब्रेक होणं हे एवढे इझी नाही आहे, त्याच्यामागे काही लॉजिक्स आहेत. तर ते काय आहेत, तर आपली इकॉनॉमी जी आहे किंवा इकॉनॉमिक आकडे जे आहेत ते तुम्ही पहा, ते एकदम ग्रोईंग आहेत. त्यानंतर आपलं GSTचं कलेक्शनही वाढतं आहे. त्यानंतर आपण जर बाकीच्या गोष्टी पाहिल्या तर आपण जगातली 4th लार्जेस्ट इकॉनॉमी झालेलो आहोत ऑफिशियली. बाकीच्या जर गोष्टी पाहिल्या तर RBIने रेट कट केला आहे, त्यामुळे मार्केटमध्ये पैसे इन्फ्यूज होतील आणि लिक्विडिटीचा प्रॉब्लेम राहणार नाही. त्यामुळे हे एकंदर सगळ्याच सेक्टर्ससाठी, सगळ्याच कंपन्यांसाठी, बँकिंग स्टॉक्ससाठी चांगलं आहे, ओके. आता US काय घडामोडी घडतात तर त्याच्यावरती आपले फार्मा स्टॉक्स आणि IT स्टॉक्स हे डिपेंड राहतील, ओके. म्हणजेच काय की एकंदर जर पाहिलं तर सगळा सिनेरिओ व्यवस्थित आहे फायनान्शियली. मग असे जे हिकअप्स येतात मार्केटमध्ये, ओके, अचानक, तर तेव्हाच तर तुम्हाला चांगल्या चांगल्या कंपन्यांचे शेअर्स स्वस्तात मिळतील, अदरवाईज कसे मिळतील, बरोबर ना. तर आज मार्केट कुठे ओपन होतं ते पहा, आणि शुक्रवार असल्यामुळे मार्केटमध्ये बेरिशनेस राहणारच आहे, कारण शनिवार रविवारमध्ये साहजिकच आहे इराण रिटॅलिएट करणार आहे, ओके. त्यामुळे सोमवारीसुद्धा मार्केटमध्ये गॅपडाऊन ओपन होऊ शकते. ह्या हिशोबाने आज लोक
पोझिशन कॅरी आउट करायला नको म्हणतील, हे लक्षात ठेवा. परंतु शेअर्समध्ये मात्र बाईंग होईल हे लक्षात घ्या. ओके. जे इन्स्टिट्यूशन्स आहेत ज्यांच्याकडे प्रचंड पैसे आहेत ते लोक अशाच वेळी खरेदी करतात. 25,000ला असताना ते का खरेदी करतील? बरोबर ना. ते 24,500ला खरेदी करतील, ते 24,000ला खरेदी करतील. लक्षात ठेवा. मार्केट जेव्हा पडतं तेव्हा ते वाईट होत नाही, तर काही ना काही हिकअप्स आल्यामुळे, काही ना काही कारणामुळे ते खाली येतं. परंतु जर कंपनीच्या फंडामेंटल्सवरती, टेक्निकल्सवरती जर कुठल्याही प्रकारचा नेगेटिव्ह इम्पॅक्ट जर पडणार नसेल तर शेअर्स खरेदी करून ठेवायला काय हरकत आहे? काहीच नाही. बरोबर. तर मित्रांनो, आय होप तुम्हाला हा व्हिडिओ, ही माहिती नक्कीच ट्रेड आणि इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी उपयोगी पडत असेल. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.